नमस्कार, मी संजना. लोकापेक्षा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजचे बातमीपत्र. पंतप्रधानांनी केले आवाहन. पद्म पुरस्कारासाठी जनतेने सुचवावीत कर्तृत्ववान व्यक्तींची नावे. भारतामध्ये अनेक कर्तृत्ववान व्यक्ती असून पद्म पुरस्कारासाठी त्यांचे नाव जनतेने 15 सप्टेंबर पर्यंत सुचवावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका ट्विटद्वारे केले. पद्म पुरस्कारांच्या नामांकनासाठी पंतप्रधानांनी ट्विटरवरून आवाहन करणे हा या घटनेतील वेगळेपणा आहे. पद्म पुरस्कार हे खऱ्या अर्थाने जनतेचे पुरस्कार बनावेत, याकरिता कर्तृत्ववान व्यक्तींची नामांकने लोकांकडून मागवण्यात येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने केलेल्या ट्विटमध्ये रविवारी मोदी यांनी म्हटलं की देशामध्ये अनेक व्यक्ती तळागाळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात. अशा व्यक्तींची अनेकांना माहितीही नसते. अशा व्यक्ती जर माहिती असतील तर जनतेने त्यांचे पद्म पुरस्कारासाठी नामांकन केले पाहिजे. ज्या सरकारी वेबसाईटवर जाऊन ही माहिती भरायची आहे त्याची लिंकही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै पासून सुरू होणार. संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै पासून सुरू होणार आहे आणि ते 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात सरकार अनेक बिलं सादर करू शकते. या दरम्यान कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान 1 डोस घेतला असेल हे तपासल्या जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील 33 मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. ADR ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. यात उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगा विस्तार नुकताच झाला. यातील 33 मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. एकावर खुनाचा तर 4 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. अमित शहा आणि गिरिराज सिंह यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मर्सच्या म्हणजेच ADRच्या अहवालातून समोर आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोहोचली आहे. नव्या मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांवर म्हणजेच 42% यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांवर आधी गुन्हे दाखल झाले असले तरी त्यातील 24 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील निसित खुनाचा गुन्हा दाखल असलेले एकमेव मंत्री आहेत. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले 4 मंत्री आहेत. यात पश्चिम बंगालमधील जॉन बार्ला, निसित प्रामाणिक, उत्तर प्रदेशातील पंकज चौधरी आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असून त्यांच्यावर असे 4 गुन्हे दाखल आहेत. गिरिराज सिंह यांच्यावर दंगलीचे 6 गुन्हे दाखल आहेत. शोभा करंदालजे यांच्यावर 3, नित्यानंद राय यांच्यावर 3 आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी 7 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यात मतदारांना पैसे वाटणे, लाच देणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आदी बाबींचा समावेश आहे. यात नितीन गडकरी, सत्यपाल सिंह बघेल, गिरिराज सिंह, पंकज चौधरी, अश्विनी कुमार चौबे, भागवत खुबा आणि कौशल किशोर यांचा समावेश आहे. केंद्र सरकारची नवी घोषणा. देशभरात आता रस्ते सुरक्षा ऑडिट. देशभरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार आता देशभरात रस्ते सुरक्षा ऑडिट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जाहीर केला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते सुरक्षा ऑडिटची घोषणा नुकतीच केली। त्यानुसार रस्ते सुरक्षेसाठी इतर नियमांची पूर्तता देखील आता करावी लागणार असून रस्ते निर्मितीच्या सर्वच टप्प्यांमध्ये अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा ऑडिट अनिवार्य असणार आहे। हे सुरक्षा ऑडिट करताना तज्ञ मंडळी सुरक्षेचे उपाय तपासून पाहणार असून फूट ओव्हर ब्रिज, अंडरपास, स्पीड ब्रेकर, रस्त्यांवरील वाहनांचा वेग, इंटरचेंज आणि सतर्कतेसाठी लावण्यात येणाऱ्या साइन बोर्डचा विचार करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या ऑडिटच्या माध्यमातून रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदाराने बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर केला नाही ना याची पडताळणी तज्ञांकडून केली जाणार आहे। अभिनेते रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम। सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे। त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला असल्याची माहिती दिली आहे। त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। सोबतच भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं। याविषयी माहिती देताना अभिनेते रजनीकांत यांनी म्हटलं की रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे। भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही। रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल। मी राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर आम्ही चर्चा करू। कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो असं रजनीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले। पृथ्वीला धडकणार विनाशकारी सौर वादळ, मोबाईल नेटवर्क, जीपीएस सिग्नल आणि वीज यावर परिणाम होण्याची शक्यता। सूर्याच्या ऊर्जेपासून तयार झालेलं एक विनाशकारी सौर वादळ तब्बल 16 लाख किमी वेगाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे। येत्या 1 ते 2 दिवसात हे वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता असून त्यामुळे काही काळासाठी सॅटेलाइट सिस्टीम आणि इतर सेवा बंद पडू शकतात। या विनाशकारी सौर वादळामुळे रेडिओ सिग्नल, मोबाईल नेटवर्क मध्ये अडथळा येणार असून काही शहरातील वीज पुरवठ्यामध्येही अडथळा येणार आहे। 1989 सालानंतर म्हणजेच तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर अशा प्रकारचे सौर वादळ धडकणार आहे। नासाच्या अंदाजानुसार हे सौर वादळ पृथ्वीकडे 16 लाख किमी प्रति तास वेगाने येत आहे। यापेक्षाही जास्त वेग असू शकतो। त्याचा परिणाम वातावरणावरही होणार आहे। तसंच जगातल्या अनेक शहरातील वीज पुरवठा काही काळ बंद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। या विनाशकारी वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते। त्यामुळे जीपीएस, नेव्हिगेशन, मोबाईल फोन, सॅटेलाइट सिग्नल मध्ये अडथळा येऊ शकतो। तसंच वीज पुरवठ्यामधील वीज प्रवाह गतिशील होऊ शकतो। spaceweather.com या वेबसाईटच्या मते या सौर वादळामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे। या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सन 1989 साली अशाच प्रकारचं एक सौर वादळ पृथ्वीला धडकलं होतं। त्यामुळे कॅनडातील क्युबेक शहरातील वीज पुरवठा 12 तासांसाठी बंद झाला होता। तसंच यामुळे लाखो लोकांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। त्याआधी 1959 साली आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली जिओमॅग्नेटिक वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ व्यवस्था बंद पडली होती। ज्येष्ठ वकिलांची कमाई सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीपेक्षा जास्त। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हटलं की त्यांनी न्यायालयात दिलेला आदेश जवळपास अंतिम मानला जातो। मात्र सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे वेतन जास्त नाही, कारण सुप्रीम कोर्टाचे विद्यमान न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकील तसंच निवृत्त न्यायमूर्ती यांच्या वेतनाची किंवा कमाईची तुलना केली तर त्यात कित्येक पटीने तफावत आढळते। सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना दरमहा सुमारे 2.5 लाख रुपये वेतन मिळते, जे प्रतिदिन सुमारे 8,333 रुपये आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना दररोज सरासरी 40 प्रकरणांमध्ये वकिलांचे युक्तिवाद ऐकणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांचे वेतन प्रति प्रकरण 208 रुपयांवर जाते। या प्रकरणांमध्ये साधे अपील, जनहित याचिका किंवा कायद्याच्या गुंतागुंतीच्या बाबींचा वादविवाद असं सर्व काही न्यायाधीशांना प्रामाणिकपणे ऐकावे लागते। याउलट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना एका खटल्याच्या सुनावणी आणि निकाल देताना प्रति केस 208 रुपये प्रतिदिन मिळतात, तर ज्येष्ठ वकिलांना दररोज प्रत्येक केससाठी लाखो रुपये मिळतात। मात्र हे वकील एखाद्या खटल्याच्या निर्णयाची हमी देऊ शकत नाहीत। वरिष्ठ वकील एका दिवसात
40 खटल्यांचा युक्तिवाद करत नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दररोज इतक्या खटल्यांच्या सुनावणीसाठी दुसऱ्या दिवसाची तयारी करावी लागते। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ॲट्रिब्युटर म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या देशातील कराराशी संबंधित वादविवादांबाबत आपला सल्ला देण्याचे काम करू शकतात। ॲट्रिब्युटरच्या रूपात 2 तासांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांना 2 ते 5 लाख रुपये मिळतात। असे सेवानिवृत्त न्यायाधीश देखील आहेत जे एका दिवसात 3 सुनावणी करतात आणि यशस्वी ज्येष्ठ वकिलांच्या समान मिळकत मिळवतात। मात्र या सेवानिवृत्त न्यायाधीशांची कमाई सेवानिवृत्तीनंतर अधिक असते। मात्र निवृत्तीनंतर ते जे काम करतात त्यात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अनुभव महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही। मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, काही भागात ढगफुटी सदृश स्थिती। मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड तसंच औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे। मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात काही ठिकाणी संततधार सुरू आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली। रविवारी रात्री औरंगाबाद शहरासह वाळूज परिसर आणि जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार अनुभवायला मिळाली। येथील शेतकरी चांगला सुखावला आहे। जालना जिल्ह्यातील मंठा शहरासह ग्रामीण भागात विजांसह जोरदार पाऊस बरसला। या पावसामुळे खरीप पिकाला चांगलाच आधार मिळाला आहे। रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे। आगामी काळातही असाच पाऊस सुरू राहिला तर पिके चांगली येतील अशी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले। नांदेडमधील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे। यापूर्वी नांदेडमध्ये असा एकही मोठा पाऊस झाला नव्हता। मात्र आता पावसाळ्यातील पहिल्याच जोरदार पावसामुळे नांदेडकर सुखावले आहेत। जुलै महिना उजाडला तरी नांदेडमध्ये कमाल तापमान 38 अंशावर स्थिर होते। मात्र आता मुसळधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे। हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। वसमत तालुक्यात तर ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली। येथे एक गाडी वाहून गेल्याची माहिती आहे। हिंगोली शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची नोंद झाली। हिंगोली नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, यवतमाळ जिल्ह्यात केंद्रबिंदू। नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या 4 तालुक्यातील सुमारे 109 गावांमध्ये रविवारी सकाळी 8:33 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। सौम्य धक्के असल्यामुळे मालमत्तेचे नुकसान तसंच जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। यवतमाळ येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। लातूर येथील केंद्रात 4.4 रिश्टर स्केलची नोंद झाली, अशी माहिती दोन्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सूत्रांनी दिली। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीच्या संकेतस्थळावर आहे। मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले। कोणतीही हानी झालेली नाही। महागावचे तहसीलदार आणि त्यांचे पथक यांनी गावामध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडाना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी नोंदवली आहे। केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे। मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागावचे तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले। या बातम्यांसह इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी लोकापेक्षा.com ला नक्की भेट द्या। YouTube वरती लोकापेक्षा न्यूज सर्च करा, शेअर, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा सोमवार ते शुक्रवार विशेष बातमीपत्रासह लोकापेक्षा न्यूज। धन्यवाद।